तर माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आता इथे तुमचं 10वीचं गुणवत्ता प्रमाणपत्र घ्यायला आलेले आहात। हे घेऊन तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्याकडे, व्यावसायिक आयुष्याकडे किंवा दुसऱ्या शिक्षणाकडे तुम्ही पदार्पण करताय। तर तुम्ही नक्कीच काहीतरी मनाजवळ ठरवलेलं असेल की कोण काय 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 बनणार। तुमच्या नंतरची एक बॅच विद्यार्थी इथे बसलेत, त्यांना कदाचित काही जणांना माहिती नसेल की आपल्याला काय बनायचंय। तर तुम्ही काय बनणार आहात हे ऐकून त्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल, मोटिवेशन मिळेल की आपल्याला भविष्यात काहीतरी बनायचंय, काहीतरी करायचंय यासाठी। तर तुम्ही सांगा या मुलांना की तुम्ही काय काय बनणार आहात ते। बाई, मी शिक्षक बनणार आहे तुमच्यासारखी। शिक्षक बाई, आम्हाला पण शिकवा ना। झाली सगळी पोरं नापास। मी डॉक्टर बनणार। पेशंटचा जीव धोक्यात। वाचवा त्या पेशंटला, वाचवा कोणतरी। त्याला तर साला इंजिनियर बनायला सांगितलं। मी देशाचा सैनिक बनणार। अरे सैनिक बनवून काय पैसे मिळतात का? कोणी पोरगी पण देणार नाही। अरे गप्पा बसा रे सगळ्यांनी। रिटायर झाल्यावर काय सिक्युरिटी गार्डची नोकरी करावी लागेल। शत्रू राष्ट्राने हल्ला केला तर पैसे कमवायला तुम्ही जिवंत तर राहायला पाहिजेत। आज देशात आणि घरात आपण आपल्या सैनिकांमुळे सुरक्षित आहोत। आणि प्रत्येकाने जर पैसे कमवायच्या इच्छेने किंवा मरणाच्या भीतीने जर डॉक्टर इंजिनियर व्हायचं ठरवलं तर देशाचं रक्षण कोण करणार? सैनिक कोण होणार? छान, खूप छान। तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय, मस्त मस्त। तुम्ही सगळे बनणारच आहात, डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, सगळे प्रोफेशन अतिशय मानाचे आहेत। तू सैनिक बनणार आहेस वगैरे सगळं ठीक आहे, पण ते इंजिनिअरिंग करून त्या सोबत म्हणजे काही वर्षांची सर्व्हिस झाल्यावर बाहेर आल्यावर मग काय करणार ते? तो म्हणाला तसं सिक्युरिटी गार्ड नको ना, ते इंजिनिअरिंग तेवढं करून ठेव। बाकी सगळ्यांचं छान, उत्तम उत्तम। से मिलते हैं, कंधे कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिल